गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या औसायनातील तब्बल 1320 दूध संस्थांचा निकाल आगामी सोमवारी लागणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तक्रारदार प्रकाश बेलवडे यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने औसायनातील या 1320 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून पुढील 80 दिवसात पात्र अपात्रतेचा अंतिम निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्या कार्यालयात सध्या निकाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी नेमक्या कोणत्या संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आणि कोणत्या अपात्र हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.